कोण आहे तिथे? बघितलं असेल हे फक्त 1% होतं. हार्ट अटॅक आला. ऍक्च्युली जी घटना घडणार आहे ती खूप वेगळ्या लेवलची आहे आणि त्यांनी प्रत्येकीवर म्हणजे भयंकर परिणाम होणार आहेत प्रत्येकीच्या आयुष्यावर. म्हणजे ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. सो दिस वॉज जस्ट अ स्मॉल झलक थी की काय होणार आहे. दिस वॉज जस्ट अ स्मॉल लेवल की आम्ही किती घाबरट आहोत किंवा आम्ही किती घाबरवणार आहोत तुम्हाला. सो येते प्लीज. आणि ऍक्च्युली आता आम्ही खूप मस्करीमध्ये घेतलंय पण सिरियलमध्ये हे सगळं ऍक्च्युली घटना घडणार आहे आणि इतक्या भयानक घटना आणि रोज एव्हरी एपिसोडमध्ये अशा बऱ्याच घटना आहेत की तुम्ही सुद्धा शॉक्ड आणि स्केअर्ड व्हाल. हो हो. तुम्ही आता आहात गर्ल्स हॉस्टेलच्या सेटवर आणि तुम्हाला इथे भरपूर अशा 9 मुलींची धम्माल बघायला मिळते आणि खूप स्केअरी असं वातावरण आहे. पण त्यामध्ये या 9 मुली कशा एकमेकींना हँडल करतात, कशा एकमेकींची मैत्री जपतात, भांडणं कशी एकमेकींमध्ये लागतात आणि इथे ना ग्रुप्स आहेत. एक असे 2-3 असे ग्रुप्स बनलेले. तर त्या ग्रुप्समध्ये त्या कशा काही काही गोष्टी करतात एकमेकांना बघा टीज करायला वगैरे त्या प्रकारच्या. ते तुम्हाला खूप मस्त अशा पाहायला मिळणार आहेत झी युवावर 10 तारखेपासून 10 वाजता. आणि इथे खरंच प्रत्येक मुलगी खूप टॅलेंटेड आहे आणि प्रत्येक जण आता आपल्या कॅरेक्टरबद्दल सांगणार आहेत. ओके. मी नमस्कार, मी सुषमा कोले. मी या सिरियलमध्ये तन्वी नावाचं कॅरेक्टर करते. ही बाय प्रोफेशन ही फॅशन डिझायनर आहे. मीच विसरले होते ॲक्च्युली, सॉरी. फॅशन डिझायनर आहे. ही अत्यंत अशी श्रीमंत घराण्याची मुलगी आहे आणि तिला आहे ना या हॉस्टेलमध्ये राहायला मुळीच आवडत नाही आहे आणि तिला आहे ना बहनजी टाईप मुलींची तर खूप म्हणजे खूप राग आहे तिला. तरी पण तिच्या अशा काही मैत्रिणी आहेत ज्या तिच्यासारख्या आहेत. तिला तिच्यासारख्या मुली खूप आवडतात. तर ती त्यांच्याबरोबर तिचं खूप छान जमतं आणि बाकीच्या मुलीबरोबर ती कशी राहते हे पाहायचं असेल तर तुम्हाला 10 तारखेपासून पाहावं लागेल. येस. मी सागरिकाचा रोल प्ले करते यामध्ये. सागरिका ही एक फोटोग्राफर आहे. फन लविंग, इमोशनल. म्हणजे जर काही हॉस्टेलमध्ये आमच्या कॅरेक्टर मॅडम आहेत, त्यांचं कॅरेक्टर अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे त्यांचं. सो त्यांची मी खेचेन पण एके दिवशी. आणि कधीतरी इमोशनल म्हणजे मैत्रिणींमध्ये काहीतरी भांडणं असेल तर मी सोडवायलाहीच आहे. सो असं माझं कॅरेक्टर आहे की मी इमोशनल आहे पण मी कधी कधी दाखवतही नाही आहे. आणि तुम्ही म्हणजे आमची ही जी काही आत्ता मस्ती झलक थोडक्यात तुम्ही जी बघितली आहे ती तुम्ही पूर्ण धमाल 10 तारखेपासून बघणारच आहात. तर यामध्ये ज्यांनी हॉस्टेल लाईफ हे एक्सपिरियन्स केलेलं नाही त्यांच्यासाठी ही खूप उत्तम अशी सिरियल आहे ज्याच्यामध्ये ते बघतील आणि ज्यांनी ऑलरेडी केली आहे तर ते प्रत्येक कॅरेक्टरला रिलेट करतील. कारण इथे 9 मुली आहेत, 9 कॅरेक्टर्स आहेत. सो प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव आहेत. 9 प्लॅनेट्स आहेत बेसिकली. 9 प्लॅनेट, 9 ग्रह हे एकत्र आल्यावर जे काही मजा मस्ती, धमाल, भांडणं आणि तेवढंच प्रेम बेसिकली. हो, एक डिफरंट युनिवर्स क्रिएट होतो इथे ऑल टुगेदर. हे तुम्ही बघा. आणि नेक्स्ट. नमस्कार, मी प्राजक्ता अविनाश वाडीये. मी वनिता नावाचं कॅरेक्टर प्ले करते. माझं जे कॅरेक्टर आहे ते देवाला प्रचंड मानणार आहे आणि मानायला लावणार आहे. तर मी या सगळ्यांना रोज महत्त्व सांगत असते की कसं तुम्हाला आरतीच कशी केली पाहिजे, पूजा कशी केली पाहिजे. तर असं माझं देवाला मानणारं असं कॅरेक्टर आहे आणि खूप छान आहे. म्हणजे आमची वनिता मा आहे ती सगळं शिकवत असते सतत. हो हो. सिरियलमध्ये माझं आणि तिचं मुळीच पटत नाही पण पर्सनल लाईफमध्ये तिचं आणि माझं खूप 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 छान पडतं. व्हेरी नाईस. ओके. हाय फ्रेंड्स, माझं नाव रचना मिस्त्री आहे. मी गर्ल्स हॉस्टेल या सिरियलमध्ये सारा
हा कॅरेक्टर प्ले करणार आहे. सारा बेसिकली खूप फन लव्हिंग गर्ल आहे, हॅपी गो लकी काइंड ऑफ. तिला सगळे आवडतात, असं कोणीच नाही आहे की तिला नाही आवडत. सगळ्यांची खूप प्रेमाने बोलते, सगळ्यांना बांधून ठेवणारी अशी ती मुलगी आहे. सगळे तिला प्रेमाने फायर ब्रिगेड असं नाव दिलं आहे. आणि ती ह्यांच्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहे किंवा तिच्या लाईफमध्ये सगळ्यांचं किती महत्त्व आहे हे तुम्हाला सिरियलमध्ये कळणार आहे. तर प्लीज बघा आमची सिरियल. नेक्स्ट. नमस्कार, मी वैष्णवी रत्ना प्रशांत. मी गर्ल्स हॉस्टेल या सिरियलमध्ये वल्लरी नावाचं कॅरेक्टर करते. सो असं असतं की प्रत्येकजण या वयामध्ये म्हणजे 20 ते 25 ओव्हरऑलमध्ये एक स्ट्रगल करायला किंवा एक ॲम्बिशन म्हणून घराच्या बाहेर पडतं. आणि आपण सगळे किंवा जे लोक असे असतात ते हॉस्टेल अशा ठिकाणी राहायला येतात, अशी ती स्टोरी आहे. आणि इट्स अ हॉरर. सो प्रत्येकजण एक बॅगेज घेऊन आलेलं असतं. प्रत्येकाची एक बॅक स्टोरी आहे इथे, प्रत्येक कॅरेक्टरची एक बॅक स्टोरी आहे. त्या स्टोरीसोबत पॅरलर एक हॉरर स्टोरी आम्ही या सिरियल थ्रू तुम्हाला दाखवणार आहोत. वल्लरी हे एक खूप गोड इनोसंट कॅरेक्टर आहे. ॲट द सेम टाईम ती खूप लवकर इन्फ्लुएन्स्ड होते, कारण ती एका पर्टिक्युलर बॅकग्राऊंडमधून आलेली असते. ती खूप ॲम्बिशियस आहे, तिला ब्युटिशियन व्हायचं आहे. त्यामुळे ती सतत काही ना काही प्रयोग करत असते तिच्या इतर मैत्रिणींबरोबर. आणि ॲट द सेम टाईम ती खूप हळवी आहे, वल्नरेबल आहे काही काही पॉईंट्सला, आणि काही काही पॉईंट्सला अजिबात डोकं वापरत नाही आपलं. आणि हे सगळं करत असताना तिच्या एका लाईफसोबत डील करत असताना हॉस्टेलमध्ये काही गोष्टी घडतात, भयंकर घटना घडतात. आणि त्या घटनांमुळे तिच्या लाईफवर किंवा तिच्या जवळच्या मैत्रिणींवर, हॉस्टेलवर काय काय परिणाम होतो हे हळूहळू आपल्याला गर्ल्स हॉस्टेल या सिरियलमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे होपफुली जसं आम्हाला काम करायला मजा येते आत्ता, तसं तुम्हाला ते बघायलाही मजा येणार. तुम्हाला कळेल आम्ही किती मजा करतो. नेक्स्ट. ओके, सो हाय, मी मुग्धा विवेक परांजपे. मी कॅरेक्टर करते आहे नेहा हिचं, जी एक बेसिकली झुंबा डान्सर आहे आणि त्याचसोबत अतिशय जिम फ्रीक आहे. त्यामुळे मी सतत तुम्हाला स्क्वॉट्स किंवा लंजेस किंवा ट्रायसेप डिप्स वगैरे असंच मारताना दिसतील साधारणपणे. आणि गर्ल्स हॉस्टेल ह्याच्याबद्दल बोलायचं तर हॉस्टेल लाईफ हे मी स्वतः माझ्या MBAच्या इंटर्नशिपच्या वेळेस एक्सपिरियन्स केलेलं आहे. त्यामुळे ते थोडंसं मला डिफिकल्ट होतं, कारण प्रत्येकजणच हॉस्टेलमध्ये वेगवेगळ्या लोकेशन्समधून येतं, वेगवेगळ्या मेंटॅलिटीजच्या पोरी असतात तिथे. आणि एकूणच मुलींनी एकत्र राहणं म्हणजे पण मी ते तिथे ॲडजस्ट केलं समहाव. पण इथे मला फारसं ॲडजस्ट करावं लागत नाही, कारण आम्ही 9 जणी खूप धमाल करतोय. म्हणजे ऑन सेटसुद्धा, सेटच्या बाहेरसुद्धा, मेकअप रूममध्ये वगैरे चालू असतं आमचं. त्यामुळे असं आहे गर्ल्स हॉस्टेल, बघा नक्की झी युवावरती. त्या दोन्ही राहिल्यात, आपण तिकडनं इकडे येऊया. हॅलो, हाय, मी अश्विनी म्हणजेच मालती, आणि मी ध्यानलक्ष्मी म्हणजेच दीपश्री. थोडंसं उलटं झालं आता नावांमध्ये. दीपश्री असं आमच्या प्रत्येकांचं खूप कन्फ्युजन झालंय आता नावांवरनं. आम्ही ओरिजिनल नावं आमची विसरतोय की काय असं वाटायला लागलंय, कारण कॅरेक्टर नेम्सनीच आम्ही खूप हाका मारतो एकमेकांना. तर मी मालती, मी ह्या सिरियलमध्ये एका नर्सचं काम करते. आणि नर्स एक गरीब घरातली आहे. ती आली आहे स्ट्रगल करत गावाहून इकडे पैसे कमवायला आली आहे. घरी तिचे एक बॅकग्राऊंड आहे, वेगळीच बॅकग्राऊंड आहे. त्यासाठी तिचा सगळा स्ट्रगल चालला आहे. त्यात तिला काहीतरी सापडतं, त्याच्या शोधात ती लागली आहे. असं तिचं एक वेगळं बॅकग्राऊंड चालू असताना ज्या हॉस्टेलवरती राहते आहे तिथे अजूनच काहीतरी वेगळं घडतं आहे, ज्यांनी तिची कंप्लीट वाट लागली आहे. ती घाबरलेली आहे. ह्या सगळ्यांबरोबरच ती राहते आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात इकडचं आणि इकडचा बॅलन्स करता करता जे जे गोष्टी घडत आहेत त्या तुम्हाला बघायला मिळणारच आहे. हां, हाय, माझं नाव दीपश्री यशवंत अवम्या आणि मी ह्या सिरियलमध्ये कॅरेक्टर करते आहे ध्यानलक्ष्मीचं. आणि माझं कॅरेक्टर बेसिकली बाहेरून खूप स्ट्रॉंग दिसतं, बट आतून भेदरलेलं, घाबरलेलं आहे प्रचंड. सतत कसली तरी भीती आहे मनात, आणि ते ओव्हरऑल तिच्या जेस्चरमधून जाणवतं की काहीतरी सतत भीती कसली तरी बाळगून ही वावरत असते. आणि प्रत्येक वेळेला हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुली ह्या शिक्षणासाठी किंवा जवळ पडत नाही एखादी जागा म्हणून वगैरे राहतात असं नाही आहे. काही वेळेला परिस्थिती त्यांना तिथे यायला भाग पडते.
तर माझंही असं एक वेगळं काहीतरी पास्ट आहे ज्यामुळे मी तिथे आलेली आहे. सो तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. आता एक आमची शेवटची मैत्रीण राहिली आहे. नमस्कार, माझं नाव आहे अमृता फडके. मी इंटिरियर डिझायनर आहे आणि मी कॅरेक्टर प्ले करते प्रियांकाचा, जी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये जॉब करते, सायमल्टेनियसली कॉलेजमध्ये शिकते. ही बेसिकली लवेबल, अगदी स्वच्छ निरागस अशी मुलगी आहे आणि कुठेही काही चुकीचं घडतं आहे किंवा अन्याय होतो आहे ती तिला बिलकुल बघवत नाही. म्हणजे डायरेक्ट जाऊन ती फाईट करेल अशापर्यंत ती जाऊन पोचते. आणि ॲक्च्युअल लाईफमध्ये मी तशीच आहे, जसं मला कॅरेक्टर मिळालं आहे. त्यामुळे ते मला फारच सोपं जातं, कधी फार अवघड जातं जेव्हा एक सिरियलची दुसरी शेड येते त्यावेळेला. कारण आमच्या हॉस्टेलमध्ये अशी एक घटना घडते जी ॲक्च्युली खूपच म्हणजे मला सांगता नाही येणार शब्दात, तुम्हाला बघावंच लागेल ते. नाही खरंच, कारण ती घटना सगळ्यांना भेदरून टाकते. म्हणजे सगळे ऑलमोस्ट एका ह्याच्यात जातात, एक कोम्यात गेल्यासारखे जातात आणि प्रत्येकीला ते फेस करायला फार त्रास होतोय तिच्या डे टू डे लाईफमध्ये, म्हणजे आमच्या रिअल लाईफमधल्या. सो हे जगताना कॅरेक्टर मला अतिशय चॅलेंजिंग वाटलं जेव्हा ती दुसरी शेड आमच्या सिरियलमधली जी आहे ती प्ले करताना. आणि बाकी तुम्ही जे काही अतिशय हॉरर बेस आमची सिरियल आहे ते नक्की तुम्हाला बघायला मिळेल. एक आता तुम्ही बघितलंच की आम्ही 9 जणी कशा आहोत, काय आहोत. या 9 जणींवर कंट्रोल ठेवायला इथे एक अत्यंत महत्त्वाचा माणूस आहे. शांत डोक्याचा. जर चुकलं तरी प्रेमाने सांगतो की काय चुकलंय, ए तू असं का करतो वगैरे. खूप पेशन्स म्हणजे आमचा पेशन्स शिकायला मिळेल. तर आपण त्यांना बोलवूया. एवढं तुमच्या सगळ्यांमध्ये मी काही बोलायचं म्हणजे फार मी थोड्या वेळ शांत बसण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जमेल नक्की. तुम्ही परमिशन देताय मला. नमस्कार, मी अमोल बिडकर. मी गर्ल्स हॉस्टेल या मालिकेचा दिग्दर्शक आहे. जसं या सर्वांनी आता तुम्हाला सांगितलं सिरियलबद्दल, त्यांच्या कॅरेक्टर्सबद्दल, रोलबद्दल, तर थोडक्यात सांगायचं तर हॉस्टेलच्या बॅकड्रॉपवर घडणारी घटना आहे. या 9 मुली आहेत ज्या वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीतून आलेल्या एकत्र राहतात. त्यामध्ये त्यांच्यामध्ये असणारी भांडणं, त्यांच्यामध्ये असणारी रिलेशन्स, त्यांच्यामधली प्रेम, हे सगळं दाखवता एक घटना अशी घडते की ज्यामुळे त्या हॉस्टेलचं वातावरण, तिथली जी रेग्युलर जे रुटीन होतं ते ब्रेक होतं आणि एक भयानक अशी घटना घडते. तिथून एक हॉरर एलिमेंट आपण या सिरियलचा जो म्हणतो तो सुरू होतो आणि त्यानंतर हे हॉस्टेल पहिल्यासारखं कधीच राहत नाही आणि पुढे काय घडतं, कसं घडतं आणि त्याबरोबर पॅरलली ह्यांच्या प्रत्येक लाईफ पुढे कसं लीड करतं या घटनेमुळे आणि ओव्हरऑल ह्या हॉरर एलिमेंटमुळे हे तुम्हाला या सिरियलमध्ये पाहायला. तर पाहायला विसरू नका. 10 जुलैपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता झी युवावरती गर्ल्स हॉस्टेल कोणीतरी आहे.